सर्वांना हरिओम. हरिपाठाचा 10वा अभंग आपण त्याचा अभ्यास करतोय. त्यापैकी 2 चरणांचा आपण अभ्यास केला. पहिल्या 2 चरणांचा त्यामध्ये माऊली म्हणाले होते, त्रिगुण त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नामासी विन्मुख तो नर पापिया. हरिविन धावया न पवे कोणी. सरळ सरळ आपण अर्थ पाहिला तर सोपा अर्थ आहे की मनुष्य पुण्य प्राप्तीसाठी अनेक प्रकारची कर्म करतो, तीर्थयात्रा करतो, तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन स्नान करतो, आणखीन वेगवेगळे प्रकार करतो, वेगवेगळ्या साधना करतो. त्या साधना करू नये अशातला भाग नाही, केल्या पाहिजे. त्याने निश्चित पुण्यप्राप्ती होणार आहे. तीर्थक्षेत्री गेल्यानंतर आपल्याला साधूंची संगती होईल, भगवंताचं दर्शन घडेल. पण हे सर्व करत असताना माऊली सांगतात की आपलं मन भगवंताच्या चरणी पाहिजे. आपण हे सर्व करत असताना जर आपलं मन, आपलं चित्त भगवंताच्या चरणी नसेल तर ते सर्व व्यर्थ आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आणि मग अशा माणसाला, ज्याने कधी आपल्या जन्मामध्ये, उभ्या जन्मामध्ये भगवंताचं नाव घेतलं नाही, भगवंताचं दर्शन केलं नाही, ज्याने नामाकडे पाठ फिरवलेली आहे, तो अत्यंत पापी आहे. माऊली सांगतात, नामासे विन्मुख तो नर पापिया. आणि अशा पापी माणसाला, जो पापी आहे, पातकी आहे, अशा पापी माणसाला कधी बुद्धी होत नाही आपण भगवंताचं नाम घ्यावं. पण ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये संकट येतात आणि आपल्याला काय करावं ते सुचत नाही, अशा वेळेला माऊली सांगतात की भगवंताशिवाय आपल्याला त्यातून सोडवणारा कोणी नाही. ज्यांच्या जीवावरती आपण मदतीची अपेक्षा करतो संकट काळामध्ये, ते आपले कोणी नसतात. आपले ते कोणी नसतात. सुख के सब साथी दुख में ना कोई. हिंदी गाण्याची ओळ आहे. सुख के सब साथी दुख में ना कोई. द्रौपदीवर प्रसंग आला होता. बऱ्याच कथा आपल्याला माहीत आहेत. त्यातली ही कथा आपल्याला सर्वांना परिचित आहे. वस्त्रहरणाच्या वेळेला दुःशासनाने आणलं तिला दरबारामध्ये. दुर्योधनाच्या आज्ञेवरनं त्याने वस्त्र करायला सुरुवात केली. त्याच्या अगोदर आपले 5 पती त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहिले, पण ते लाचार होते. नंतर आचार्यांकडे पाहिलं. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, ते देखील लाचार होते. नंतर राजा धृतराष्ट्राकडे पाहिलं, तोही काय बोलू शकला नाही. आणि मग अशा वेळेला तिच्या लक्षात आलं की या जगामध्ये आपला या ठिकाणी कोणीही नाही. म्हणून तिने त्यावेळेला भगवंताला धावा केला आणि त्यावेळेला तो तिच्या मदतीला धावून आला. सांगायचं तात्पर्य काय की आपण ज्यांच्याकडे मोठ्या आशेने बघतो, मदतीच्या आशेने बघतो, ते कोणीही या ठिकाणी आपल्याला संकटातून सोडवणारं नाही. आणि सर्वात मोठं संकट जे आपल्यावर आहे ते म्हणजे मृत्यूचं आहे. सर्व भय दूर होतील आपली,
सर्व प्रकारची भीती आपल्या मनातून निघून जाईल, पण मृत्यूची भीती सामान्य जीवाच्या मागे लागलेली आहे, ती कधी दूर होत नाही, ते संकट दूर होत नाही. आपण पाहिलं मागच्या भागामध्ये तुकारामाला सांगून गेले, जन हे दिल्याचे सुखा दिल्या घेतल्याचे. इथे आपलं कोणी नाही, मग कोण आहे आपलं? तुका म्हणे एका तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या, असं म्हटले होते. एका चक्रपाणीशिवाय, एका भगवंताशिवाय आपल्याला संकटातून मुक्त करणारा कोणी नाही. कारण तोच आपल्याला या भवसागरातून पार नेण्याकडे संपूर्ण शक्तिमान आहे. तोच आपला उद्धार करील एवढं त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. आणि तो फक्त आपल्या एकट्याचाच उद्धार करणार असं नाही. जो नामधारक भगवंताच्या नामाचा जप करतो अत्यंत श्रद्धेने, त्याचा तर तो उद्धार करतोच, पण संपूर्ण त्रैलोक्याचा देखील उद्धार करतो. जो नामधारक आहे तो भगवंताच्या नामाच्या सामर्थ्यावर स्वतःचा उद्धार करतो, यात काय संशय नाही, पण तो संपूर्ण त्रैलोक्याचा देखील उद्धार करतो. आणि ही गोष्ट आपल्याला माऊली या अभंगाच्या 3ऱ्या चरणातून सप्रमाण म्हणजे प्रमाणासहित सांगतात. 3रं चरण आहे, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. वाल्मिक ऋषींचा दृष्टांत सर्वांना माहिती आहे, त्यांचं पूर्वायुष्य सर्वांना माहीत आहे. पुराणामध्ये त्यांचं उदाहरण प्रसिद्ध आहे. यातून माऊलींना काय सांगायचं आहे? हा दृष्टांत का दिलेला आहे? हरी आणि हरीचे नाम हे तिन्ही लोकांचा उद्धार करण्याकरता पूर्ण समर्थ आहेत. भगवंत आणि भगवंताचे नाम त्रैलोक्याचा उद्धार करण्यासाठी पूर्णपणे समर्थ आहे. आणि हे पटवून देण्यासाठी माऊलींनी आपल्याला महर्षी वाल्मिकींचे उदाहरण दिले आहे आणि त्यातून हे रहस्य प्रकट केले आहे. एक गुप्त गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे की भगवंताचे नाम हे सात्विक सज्जन माणसांचाच उद्धार करते, यात काय नवल नाही. पण जो महापातकी महापापी होता, ज्याच्या डाकूपणाची कथा त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे, पण नंतर तोच महाडाकू वाल्या कोळी केवळ भगवंताच्या नामस्मरणाने महर्षी वाल्मिकी बनतो. ज्याच्या डाकूपणाची कथा त्रैलोक्यामध्ये प्रसिद्ध आहे, असा जो वाल्या कोळी तो केवळ आणि केवळ भगवंताच्या नामस्मरणाने एवढा मोठ्या उच्च पदाला जातो की तो ऋषी होतो, महर्षी वाल्मिकी बनतो. आणि सर्व पुराणे त्याची तोंड भरून कीर्ती गातात, त्याची स्तुती करतात. याच वाल्याने राम नामाच्या जपाची महती रामायणातून वर्णन केली आहे. त्याच्या अद्भुत जीवनामुळे तो सर्वत्र पुराण प्रसिद्ध म्हणून गणला गेला आहे. वाल्याचं जीवन वाल्मिकीपर्यंत परिवर्तित होताना अत्यंत अद्भुत आहे आणि तो त्यामुळे सर्वत्र पुराण प्रसिद्ध ऋषी म्हणून गणला गेला आहे. आणि आज ज्याला महर्षी वाल्मिकी व रामायण माहीत नाही असा मनुष्य जगामध्ये आपल्याला शोधूनही सापडणार नाही. सर्वांना रामायण आणि महर्षी वाल्मिकी माहीत आहे. जे मूळ रामायण आहे ते महर्षी वाल्मिकीने लिहिलं. नंतर मग अनेक भाषांमध्ये अनेकांनी आपल्या आपल्या परीने लिहिलं, तो भाग वेगळा आहे. पण संस्कृतमध्ये रामायण लिहिलेलं आहे
महर्षी वाल्मिकीने. त्यामुळे रामायण आणि महर्षी वाल्मिकी ज्याला माहीत नाही असा मनुष्य जगात शोधूनही सापडणार नाही. येथे माऊलींनी वाल्मिकीचे उदाहरण देऊन नामाशी विन्मुख असणाऱ्या आणि पापाची आवड असणाऱ्या मनुष्याला जर अनुताप झाला, त्याने पश्चाताप दग्ध होऊन भगवंताच्या नामाचा जप केला तर तो जगद्वंद्य होतो. हे माऊलींनी या दृष्टांतामधून सिद्ध केले आहे. स्वतः भगवंताने गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. एक श्लोक आहे या बाबत. अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेव समन्तव्य सम्यक व्यवसितो हि सह. भगवान म्हणाले अर्जुनाला की हे अर्जुना, भूतकाळामध्ये कोणी कितीही पापी असला, दुराचरणी असला, तरी जर त्याने माझी अनन्य भक्ती होऊन सेवा केली, अनन्य होऊन भक्ती केली, तर त्याची मागची दुष्कृत्ये, त्याने केलेली पापे मी विसरून जातो आणि त्याला माझ्या योग्यतेला आणतो. किंबहुना आपण आता पाहिलं, भगवंताने वाल्मिकींना जगद्वंद्य केले. त्यामुळे माऊली आपल्याला या जगामध्ये जे दुराचारी आहेत, पापी माणसं आहेत, त्यांना आश्वासन देतात की तू कितीही पाप केलेस तरी वाल्या कोळ्यावडे तर करणार नाहीस ना. त्याने एवढं पाप केलं होतं आपल्या जीवनामध्ये. सर्वांना माहीत आहे, रामायण परिचित आहे. पण थोडक्यात आपण एक प्रसंग बघून आपण जाऊ पुढे. वाट मार्या होता, दरोडे घालायचा, जो जो भेटेल त्याला येऊन लुटायचा आणि त्याला मारायचा. साधू सज्जन संतांना मारून तो काय करायचा, एक खडा टाकायचा रांजणामध्ये. असे 7 रांजण भरले होते या ब्रह्मर्षी लोकांना मारून. ब्राह्मण साधू संतांना मारून 7 रांजण भरले होते. आणि मग बाकीचे आहेत दुष्ट दुराचारी, आणखी काय असतील ते, त्यांची तर गणतीच नाही. एवढं पाप केलं होतं वाल्या कोळ्याने. म्हणून आपल्याला सांगतात माऊली, आपल्याला याचा अर्थ जे दुराचारी आहेत, पातकी आहेत, त्यांना सांगतात की तू किती पाप केलेस तरी वाल्या कोळ्यावडे तर करणार नाहीस ना. सर्व साधनांपेक्षा भगवंताच्या नामाचा प्रभाव अपूर्व आहे. हे स्वतः वाल्मिकी स्वानुभवाने सांगत आहेत. वास्तव पाहता आयुष्यावर आपण जे करतो तेच आपल्याला संस्कार होतात आपल्या मनावर. नारद महर्षी म्हणाले होते की तू राम नामाचा जप कर, राम जप. त्याला राम जपाचा सराव नसल्या कारणाने, संस्कार नसल्या कारणाने त्याच्या मुखातून राम येत नव्हता. मग महर्षींनी त्याला उलटा मंत्र दिला. शास्त्रात लिहिलेला आहे, नारद महर्षींनी त्याला उलटा मंत्र दिला. ठीक आहे, तुला राम म्हणता येत नाही, हरकत नाही. तू जीवनामध्ये 2च कामं केलेली आहे, मरा आणि मारा. तर तू एक काम कर, मरा शब्दाचा जप कर. मरा 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 जप कर आणि त्याच्यावर विश्वास ठेवला. ही गोष्ट महत्वाची आहे. संतांच्या साधूंच्या बोलण्यावर आपली श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे, तर आपल्याला त्याचं फळ मिळतं. नारदांच्या बोलण्यावर त्यांनी विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली, कारण त्याचे डोळे उघडले होते परिवारातल्या प्रत्येकाने की आम्ही कोणी तुझ्या पापामध्ये सहभागी नाही आहोत.
आणि मग त्याने उलटा मंत्र जपला, मरा मराचा कधी राम झाला काही कळलंच नाही. आणि म्हणून वाल्मिकी आपल्याला स्वतःचा अनुभव सांगत आहेत. पण ते सांगण्याची पद्धत किती छान आहे. ते म्हणतात की नामाने नुसता मृत्यू लोकातील जीवांचा उद्धार होतो असे नाही, तर नामे तिन्ही लोक उद्धरती. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. अर्थात स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांचा भगवंताच्या नामाने उद्धार होतो. आपण शब्द बऱ्याच वेळेला ऐकतो, उद्धार होतो, उद्धार करतो. पण उद्धार म्हणजे काय? तर उद्धार याचा अर्थ इकडे आहे ब्रह्मप्राप्ती. वाल्मिकी आपला अनुभव सांगतात आहेत. त्यांना ब्रह्मप्राप्ती झाली, भगवंताची प्राप्ती झाली, म्हणजे त्यांचा उद्धार झाला. आणि ते सांगतात की त्रैलोक्यामध्ये जे जे भगवंताच्या नामाचा जप करतात त्यांना त्यांना ब्रह्मप्राप्ती होते. जी वाल्या कोळ्याला प्राप्त झाली, त्यामुळे नाम महात्म्यामध्ये वाल्मिक ऋषीचा अधिकार अनन्य साधारण आहे. भगवंताच्या नामाने जीवाचा उद्धार होतो असा वाल्मिकीप्रमाणे अनेक ऋषीमुनी साधू संतांचा अनुभव आहे. महाराष्ट्रातील थोर साधू तुकाराम महाराज या बाबतीत लिहितात, नामाचं महत्त्व सांगतात. नामानेच आपल्याला आपला उद्धार पण घेता येतो ते सांगतात. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला, नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. काय म्हणाले तुकाराम महाराज? नाम घेता वाया गेला, ज्याने भगवंताचं नाम घेतलं आणि तो वाया गेला, असं तुम्ही कोणी ऐकलं असेल तर मला सांगा. ऐसा कोणी ऐकिला, नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. याचा अर्थ कोणी जो भगवंताच्या नामाचा जप करतो, भगवंत त्याचा उद्धार करतोच. तात्पर्य काय? भगवन नाम हे सर्व साधनांमध्ये सर्वोच्च आणि सर्वांचा उद्धार करणारे असे अत्यंत सोपे साधन आहे. अभंगाच्या अंतिम चरणातून माऊली आपल्याला हरीचे नाम जपल्यानंतर, हरिमुखे हरिमुखे म्हटल्यानंतर जो लाभ होणार आहे त्याविषयी सांगतात. अंतिम चरणातून ज्ञानदेव म्हणे, नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळशुद्ध. नामजप हे कुळशुद्धीसाठी फारच उपयुक्त साधन आहे. नामजप केल्याने आपल्या कुळाचा देखील उद्धार होतो. जगद्गुरु तुकाराम महाराज एका अभंगात लिहितात, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी. मनुष्य जन्माला आल्यानंतर आपल्या वाचेने रामनामाचा जप कर. ज्या कुळामध्ये तुझा जन्म झालेला आहे, कोणतंही कुळ असेल, आपल्या वाचेने आपल्या मुखाने अहर्निशी रात्रंदिवस असा नेम कर भगवंताच्या नामाचा उच्चार करण्याचा. आणि असं केल्यावर काय होणार आहे? तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. आपण मागे पण पाहिलं की वारकरी संतांचे आराध्य दैवत विठ्ठल विठोबा असल्या कारणाने त्यांनी ठिकठिकाणी त्याच्याच नामाचा उल्लेख केलेला आहे. पण याचा अर्थ असा नाही की बाकीच्यांचं नाव घेऊ नये. आपल्या प्रत्येकाचं जे आराध्य दैवत आहे, ज्याला आपण मनामध्ये स्थान दिलेलं आहे, असा कोणताही भगवंत, असा कोणताही देव
त्याचा नामाचा जप केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सांगितलं त्याप्रमाणे आपली कोटी कुळे पुनीत होणार आहेत, पावन होणार आहेत, पवित्र होणार आहेत. कोणत्याही शक्तीची वाढ ही परंपरेनेच होते. हा निसर्गाचा नियम आहे. काय नियम आहे निसर्गाचा? कोणत्याही शक्तीची वाढ ही परंपरेनेच होते. परंपरा पण आपण ऐकतो बऱ्याच वेळेला, पण त्याचा अर्थ काय? आपण सांगतो समानार्थी रीतिरिवाज. परंपरा म्हणजे रीतिरिवाज वगैरे वगैरे, पण परंपराचा अर्थ आहे क्रम. परंपरा म्हणजे क्रम. वैज्ञानिकांनी प्रथम एका अणूच्या शक्तीचे मापन केले. वैज्ञानिक प्रथमतः एका अणूच्या शक्तीचे मापन केले आणि क्रमशः असेच अनेक अणू एकत्र करून अणुबॉम्ब तयार केला. सुरुवातीला त्यांनी काय केलं? एका अणूच्या शक्तीचे मापन केले आणि नंतर क्रमशः असेच अनेक अणू एकत्र करून अणुबॉम्ब तयार केला. या ठिकाणी आपल्याला नामजपामध्ये हाच नियम लागू पडतो. घरातील एका व्यक्तीने सातत्याने आणि अट्टहासाने नामजप केला तर फार पुण्य तयार होतं आणि तेच संस्कार क्रमशः मुलांमध्ये, नातवांमध्ये आणि अशा क्रमाने पुढे अनंत पिढ्यांमध्ये चालत राहतात. घरातील एका व्यक्तीने जरी सातत्याने आणि अट्टहासाने, ही गोष्ट महत्त्वाची आहे, नामजप केला तर त्याचा हा मोठा लाभ होतो. अनंत पिढ्यामध्ये हे संस्कार पुढे चालत राहतात आणि अगणित पुण्य तयार होऊन कुळ शुद्ध होते. कुळ शुद्ध होते म्हणजे कुळांचा उद्धार होतो. एकटा मनुष्य सुद्धा नामाच्या बळावर कोटी कुळांचा उद्धार करू शकतो. सर्व साधू संतांनी आपल्या अनुभवामध्ये ही गोष्ट सिद्ध करून दाखवलेली आहे की नामाने कोटी कुळांचा उद्धार होतो. परंपरा भक्तीची असेल आपल्या घरामध्ये तर त्यामुळे आपली परंपरा शुद्ध होते, म्हणजेच आपल्या कोटी कुळांचा उद्धार होतो. संत तुकारामांचं साहित्य, वाङ्मय, साहित्य नाही, वाङ्मय जे आहे ते अत्यंत सोपं आहे, सर्वांना समजेल असं आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला त्यांच्या अभंगाचे दृष्टांत दिले जातात. याचा अर्थ इतरांचे वाङ्मय अभंग कठीण आहेत अशातला भाग नाही. नामदेव महाराजांचे आहेत, एकनाथ महाराजांचे आहेत, ज्ञानेश्वर माऊलींचे आहेत, निळोबारायांचे आहेत, जनाबाईचे आहेत, मुक्ताबाईचे आहेत, सगळ्यांचे आहेत. परंतु सर्वात सोपी भाषा कुठली असेल तर ती संत तुकारामांची आहे आणि त्यामुळे आपल्याला अनेक वेळेला त्यांच्या अभंगाचे दृष्टांत लिहिले जातात. या ठिकाणी देखील संत तुकाराम महाराज आपला अनुभव सांगतात, स्वतःची भक्तीची परंपरा सांगतात. ते स्पष्टपणे लिहितात अभंगातून, माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. काय म्हटले? माझ्या वडिलांची. वडील म्हणजे फक्त आपण ज्याला म्हणतो बाप ते नाही. वडील शब्दाचे अनेक अर्थ आहेत. वडील शब्दाचा अर्थ आहे आपल्यापेक्षा जो मोठा आहे तो वडील आहे. वडील शब्दाचा दुसरा अर्थ आहे आपले पूर्वज, त्यांना देखील वडील म्हटलेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात की माझ्या वडिलांची म्हणजे माझ्या पूर्वजांची मिरासी. मिरासी म्हणजे वारसा. भगवंताला सांगतात, हे देवा माझ्या पूर्वजांची मिरासी आहे तुझी चरणसेवा पांडुरंगा.
अशा रीतीने परंपरागत केलेल्या नामसाधनेने पुण्यसंग्रह होता होता आपले कुळ शुद्ध होते. ज्याप्रमाणे वाचेने नामजप केला की आपली वाचा शुद्धी होते. आपली वाचा अशुद्ध झालेली असेल तर ती शुद्ध होण्याकरता भगवंताच्या नामाचा एक उपाय आहे. सर्वात श्रेष्ठ साधन तेच आहे आपल्या वाचा शुद्धीसाठी. त्याप्रमाणे नामसाधनेने पुण्य होता होता कुळशुद्धी होते. भगवंताच्या नामामध्ये अति बलवान आणि प्रसरणशील अशा पुण्याचे संस्कार निर्माण करण्याची क्षमता आहे. भगवंताचं नाम कसं आहे? अति बलवान आहे आणि प्रसरणशील आहे. ज्याप्रमाणे कढईभर पाण्यामध्ये, एका कढईमध्ये जर पाणी असेल आणि त्या पाण्यामध्ये तेलाचा एक थेंब जरी टाकला, तेलाचा एक थेंब जरी टाकला तरी तो अतिशीघ्रतेने संपूर्ण पाण्यावर पसरतो आणि पाणी तेलाप्रमाणे दिसू लागते. आपल्या रोजच्या व्यवहारातला दृष्टांत आहे. त्याप्रमाणे माऊली सांगतात, नामापासून उत्पन्न होणारे पुण्य नाम घेणाऱ्याच्या अनंत पिढ्यांना शुद्ध करते. असा भगवंताचे नाम घेतल्यानंतर होणाऱ्या पुण्याचा वेग आहे. ज्याप्रमाणे तो पाण्यामध्ये तेलाचा टाकलेला थेंब अत्यंत वेगाने पसरतो, त्याप्रमाणे भगवंताचे नाम घेतल्यानंतर होणारा पुण्याचा वेग आहे. याप्रमाणे भगवंताच्या नामामध्ये अद्वितीय प्रसरण शक्ती आहे. म्हणून अशा बहुगुणी आणि सर्वांचा उद्धार करणाऱ्या नामाचा नित्य जप करणे आवश्यकच आहे. भगवंताच्या नामाने कपी कुळे उद्धारली म्हणजे वानरांच्या कुळांचा उद्धार झाला. रामायणामध्ये भगवंताचे साथीदार कोण होते? वानरसेना होते. भगवंताच्या नामाने कपी कुळांचा, वानरांच्या कुळांचा उद्धार झाला. जर वानरांच्या कुळांचा उद्धार होतो तर नरांच्या कुळांचा उद्धार नाही होणार का? म्हणून माऊली म्हणते, ज्ञानदेव म्हणे नामजपा हरीचे, परंपरा त्याचे कुळशुद्ध. आपणही माऊलींच्या विचारांचे अनुसरण आणि अनुकरण करूया. त्यासाठी काय करावे लागेल? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिओम. हरिओम. आवाज येतो?